माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज 3 वाजता उठले, कारण आज आम्हाला जायचं होतं नाशिकला. तर उठले, मग त्याच्यानंतर स्वामींचं नामस्मरण वगैरे केलं, स्वामींच्या पाया पडले आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता माझा मुलगा बेडरूममध्ये झोपला होता. तो झोपल्यानंतर मी बाहेर आले, म्हटलं सगळा पसारा वगैरे आवरून घ्यावं जेणेकरून सकाळी लवकर जाण्यासाठी. मग किचनमधली लाईट वगैरे चालू केली तर तिथं काय बघा, किचनमध्ये आणि हॉलमध्ये खूप पसारा होता. खरकटे भांडे वगैरे सगळं काही, म्हणजे मिस्टर त्याची ठेवून गेले. किचनमध्ये आले, किचनमधला पसारा आवरला, खरकटे भांडे वगैरे घासले, किचन क्लीन केलं. त्याच्यानंतर मग हॉलमध्ये आले, हॉलमध्ये भरपूर पसारा होता, त्याच्या गाड्या वगैरे सगळं उचललं. मग कपडे उचलले, कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले जेणेकरून सकाळी लावता येईल वॉशिंग मशीन. त्याच्यानंतर मग मी झाडून घ्यायला गेले, मला आता चला झाडून वगैरे फरशी पुसून घेऊ, मग सकाळचं काम हलकं होईल. मग त्याच्यानंतर किचन वगैरे सगळं झाडायला सुरुवात केली. सगळं जिथलं तिथं वस्तू उचलून हॉल वगैरे सगळं झाडून पुसून चाललं होतं. मग झाडून वगैरे काढलं, त्याच्यानंतर कचरा भरला आणि कचरा भरण्यासाठी मी बाहेर सुपली आणायला गेलं. मग खूप विचित्र आवाज येऊ आहे आणि तेवढ्यात माझा मुलगा इकडे उठला होता आणि हा उठून बसला आणि त्याच्यानंतर म्हटलं आता हा बहुतेक कॅमेऱ्याला हात लावेल, पण तो एवढा शांत झोपला होता आणि त्यात उठून बसला, तो खूप शांत होता. मग त्याच्यानंतर मी त्याच्यापाशी बसले, त्याला हळूच उचलून घेतल्यानंतर त्याने लगेच मान खांद्यावर टाकली. मग त्याला म्हटलं ठीक आहे, झोपवून द्यावं. मग तो 4-4:30ला फायनली झोपला. त्याच्यानंतर मग मी बाहेर आले, हळूच बेडरूमचा दरवाजा लावला आणि फरशी पुसण्यासाठी लिक्विड आणलं आणि त्याच्यानंतर बादलीमध्ये पाणी चालू केलं, लिक्विड वगैरे टाकलं, वरून कापड घेतलं फरशी पुसण्यासाठी आणि त्याच्यानंतर नळ वगैरे बंद केला आणि त्याच्यानंतर आले किचनमध्ये घेऊन बादली. किचनमध्ये बघू शकता मी फरशी वगैरे पुसली, सगळं झालं आणि त्याच्यानंतर बघू शकता फायनली माझी किचन आणि हॉलची फरशी पुसल्यानंतर किती स्वच्छ दिसत आहे. आणि असं स्वच्छ घर कोणाला नाही आवडत मला सांगा. त्याच्यानंतर पाणी पितच होतं की तेवढ्यात माझा मुलगा उठला आणि मग पलटीचे पाणी पिले. बघते तर काय, मग बेडरूमचा दरवाजा उघडला, तो खूप रडत होता. मग कॅमेरा एका बाजूला ठेवला आणि त्याला उचलून घेतलं. त्याला पाणी पाजत होते, तो पाणी पितच नव्हता. मग म्हटलं ठीक आहे, नको पिऊ. तर मग कॅमेराकडे बघून त्याला म्हटलं ठीक आहे, तो से बाय बाय. तर तो बायच नव्हता करत. मग म्हटलं ठीक आहे, चला आपणच बाय बाय करू. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ. तर आजचा पहिला मिनी ब्लॉग माझा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.